नमस्कार. समर स्पेशल कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत. मला असं वाटतं या सगळ्या कथा पुस्तक वाचायला कंटाळा येतो, पण ऐकायला मात्र आवडतं, नाही का? गेल्या वेळी जशी कथा सांगितली ती अगदी सत्य होती आणि एक बातमी बघून मला सुचली होती, तशी आजही जी कथा वाचून दाखवणार आहे ती वेगळी आहे, एकदम टोटल वेगळी आहे. तुम्हाला प्रेरणा देणारी, प्रोत्साहन देणारी, मार्ग दाखवणारी. नाव आहे संधी. ही जेव्हा गोष्ट मी लिहित होते, म्हणजे कॉलम जेव्हा मी सकाळचा लिहित होते त्यावेळेला या गोष्टीची जी नायिका आहे शीला बॉय नाही, खरं तर शीलाबाई आहे ते. पण त्या जेव्हा मॉरिशसच्या मंत्री भारताच्या भेटीवर आल्या तेव्हा त्या मूळ भारतीय आहेत असं कळलं आणि मग त्यांच्याबद्दल माहिती मिळवली. आणि मग मला असं वाटलं आज ही कथा वाचून दाखवायचं, कारण सध्या सुट्टी आहे, हातात वेळच वेळ आहे. अशा वेळेला तुम्ही पण अशा एका संधीची शोध घेऊ शकता. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही म्हणजे अनेक जण भारतातील जागतात, रात्रभर जागतात. का तर म्हणे की दारावर तुमच्या कोजागरती कोण जागा आहे असं करत करत ती देवी हिकत असते आणि जो जागा असतं त्याच्या घरात ती शिरते आणि संधी देते. पण खरोखरीच अशी काही कोजागरती देवी वगैरे काही नसते. तर संधी ही असते, कुठेतरी दडून बसलेली असते. काहीला संधी आहे याची कल्पनाही कोणाला येत नाही. तुम्हाला त्याचा शोध घ्यावा लागतो. कसा? काही वेळेला एखादं पुस्तक वाचताना जाणं, अरे इथे मला पण करता येईल. एखादं व्याख्यान ऐकताना, एखाद्याची मुलाखत ऐकताना, एखाद्या भेटीवर गेलेला आहात, अशा वेळेला एकदम तुमच्या डोक्यात प्रकाश पडतो, अरे असं आहे काय, मी पण करून बघितलं पाहिजे. काही वेळेला काही जणांना धीर, धारिष्ट्य, व्हेंचर आवडतं. आणि मग जी माणसं असं व्हेंचर घेतात त्यांचा रस्ता सोपा बिलकुल नसतो. दीर्घ यश मिळेल की नाही माहिती नाही, परिश्रम भरपूर करावे लागतात. त्याच्याशिवाय जर समजा आपल्याला यश मिळालं नाही तर लोक काय म्हणतील, सगळ्यात मोठा प्रश्न असू शकतो. काही वेळेला असंही होतं की संधीच्या मागे दवडता हातातल्या संधी सुटतात आणि मग खूप लांब गेल्यावर लक्षात येतं की अरे आपलं काहीतरी चुकलं. हे जरी खरं असलं तरी एवढंच खरं आहे, जगातल्या सगळ्या यशस्वी माणसांची तुम्ही लिस्ट बघितली तर प्रत्येक वेळेला तुम्हाला हेच जाणवेल की जो आउट ऑफ वे जातो, संधी शोधतो, त्याच्याच गळ्यात यशस्वी माळ घालते. मग हे यश पैशाच्या रूपात असेल, प्रतिष्ठेच्या रूपात असेल, एखादा शोध लागला असेल किंवा आणखीन काही असेल, तेव्हा तुम्हाला नावलौकिक, यश, संपत्ती, सधनता सगळं मिळवून देणारी आहे संधी. अशाच एका कुटुंबाचा आपल्याला आज परिचय करून घ्यायचा आहे. एवढ्यासाठीच की तुमच्यापैकी बरीच जणं आजकाल ठरवलेलंच असतं की शिक्षण पूर्ण झालं, मला अमुक करायचंय, मग मी अमेरिकेला जाईन, कॅनडाला जाईल, ऑस्ट्रेलिया, संपलं. असं नसतं. देशात काय किंवा परदेशात काय, नेमकं कुठे कसं काय करायचंय, तुम्हाला काय हवंय, तुमच्यात काय आहे, याचा जर शोध घेतला तर या संधीचं सोनं होतं. असं हे संधी नावाची गोष्ट. संधी म्हणजे संधीचं सोनं असं ह्या गोष्टीचं नाव आहे. असं म्हणतात की संधी चालून येते, त्याचा फायदा उठवणारा नशीबवान ठरतो. कधी ठेस लागते, माघारही घ्यावी लागते, मात्र जिद्द, परिश्रम, महत्वाकांक्षा, उच्च ध्येय यांच्या जोरावर परिस्थितीवर विजय मिळवता येतो. आणि अशा परिवारांपैकी एक परिवार रामा परिवार. सन 1850 रत्नागिरीमध्ये कामदू रामा आणि राया रामा हे दोन बंधू राहत होते. त्यांनी आपलं नशीब आजमावायचं ठरवलं. रत्नागिरीत असताना ते कर वसुलीचं काम करत. त्यांना कोणीतरी माहिती दिली की मॉरिशसला नवी वसाहत ब्रिटिशांना उभारायची आणि तिथे खूप माणसांची गरज आहे. आपल्या परिवारासह ते बोटीवर चढले. हे मॉरिशस नेमकं आहे कुठे, कसं आहे, तिथली हवा, पाणी, काही त्याला माहिती नव्हतं. एवढंच काय, पण तिथे गेल्यावर आपल्याला नेमकं काय करायला मिळेल काम, तेही त्याला माहिती नव्हतं. कोणत्याच प्रश्नाचं उत्तर माहिती नसताना भलं मोठं प्रश्नचिन्ह, बरीचशी उत्सुकता आणि थोडंसं खुणावणारं भविष्य हे घेऊन ते बोटीवर चढले. ते हायलंड साखर कारखान्याच्या वसाहतीत स्थिरावले. तिथले प्रमुख होते केरोसिन. रामाबंधू खूप मेहनती, दिवसा नोकरी करायची,
आणि संध्याकाळी वेळी घराच्या आसपास भाजीपाला पिकवायचा. केरोसीन साहेब यांच्यावर एकदम खुश होते. त्यांनी एक दिवस विचारणा केली, जागा करारावर घेशील? भाजीपाला पिकव. ताबडतोब दोन्ही भावांनी हो म्हटलं आणि त्यांना 10 एकर जागा मिळाली. मका, बटाटे, टोमॅटो यांचं पीक ते घेऊ लागले. प्रचंड पीक येत होतं, हातात पैसा खेळत होता. घरातली 4 मुलं सारीच त्यांच्या मदतीला होती. तेवढ्यात केरोसीन यांची बदली झाली शामुनी वसाहतीत. त्यांनी परत रामांना विचारणा केली, येशील माझ्याबरोबर? रामा परिवार शामून साखर कारखान्याच्या वसाहतीत आला. पण नेमकं त्याच वर्षी म्हणजे 1860 मध्ये त्या बेट्याला चक्रीवादळाने गाठलं. पाठोपाठ दुष्काळ पडला. उसाचे मळे ओस पडले. साखर कारखाने धडाधड बंद पडू लागले. इथे रामा फील्ड ऑफिसर म्हणून काम करत होते. हातात पैसा खुळखुळत होता. तिथल्या एका वसाहतीचे मालक 600 एकर जागेची देखभाल त्यांना जमत नव्हती म्हणून जमीन विकणार होते. त्यांनी यांना विचारलं, जमीन विकत घेशील? असा विचार करताच रामा ब्रदर्स यांनी जमीन विकत घेतली. पाठोपाठ साखर कारखाने आणि आता ते झाले होते रामा ब्रदर्स इस्टेटीचे मालक. मुलं परदेशात शिकत होती. कोणी डॉक्टर झालं, कोणी केमिस्ट, कोणी धंद्यात चढउतार असतातच. परिस्थिती थोडी खालावली पण त्यांनी कधीच हिंमत हारली नाही. एका वेळेला महात्मा गांधी मॉरिशसच्या भेटीवर आले होते. त्यांनी रामाबंधूंना राजकारणात येण्याची सूचना केली. मात्र त्यांनी नम्रपणे नकार दिला. मात्र कुटुंबातल्या नव्या पिढीत मात्र वेगळीच प्रेरणा रुजली होती. त्या भावंडापैकी मियान देव रामा हे भारतीय पोलीस फोर्समध्ये दाखल झाले. त्यांची मुलगी शीलाबाई हिच्या मनात वेगळाच विचार उचला. ती मोठी झाल्यावर सक्रिय राजकारणात उतरली. स्वतंत्र मॉरिशसच्या पुढे त्या मंत्रीही झाल्या. महिला, मानवाधिकार, परिवार, बालकल्याण ही खाती त्यांच्याकडे चालून आली. आपल्या खात्यावर त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. थोडक्यात पोटाच्या शोधात निघालेला परिवार, रामा परिवार यांनी संधीवर स्वार होत संधीचं सोनं केलं. ह्याच शीलाबाईंनी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे भारताच्या भेटीला आल्या होत्या, अधिकृत भेटीला आल्या होत्या आणि त्याच वेळेला माझ्या मनात या फॅमिलीनी घर केलं होतं. खरं तर मला असं वाटतंय की गरजे मराठी नावाची पुस्तकं तुम्हाला मिळाली, तुम्ही जरूर वाचा. आमचा शेजारी अंदू म्हणजेच आनंद, गानू यांनी अशा लोकांचा शोध घेतला की जे भारताच्या बाहेर गेले आणि ते यशाच्या शिखरावर पोचले. त्याच्या डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा आणखीन कोणी असेल आणि मग त्याचं पुस्तक झालं गरजे मराठी. भाग 1, भाग 2 आणि असंख्य भारतीयांची ओळख आपल्याला नव्याने झाली. मला असं वाटतंय तुमचंही नाव असंच एखाद्या कुठच्या तरी पुस्तकात, चॅनलवर किंवा आणखीन कुठेतरी झळकलं पाहिजे. नाव झळकण्यासाठी म्हणून नाही म्हणत आहे मी, पण तुम्हाला त्याचं समाधान वाटलं पाहिजे. काही वेळेला पैसाही नाही, संपत्ती नाही, प्रतिष्ठाही नाही, पण तरी मनाचं समाधान मिळत असतं आणि स्वतःच्या मनाचं समाधान हे सगळ्यात खरं आणि मोठं असतं. तेव्हा चला तर मग आजूबाजूला व्याख्यानं ऐका, निरनिराळ्या लोकांना भेटी द्या, टी व्हीवरच्या मुलाखती बघा, पुस्तकं वाचा, आसपासच्या यशस्वी माणसांना किंवा अगदी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांना जरूर जरूर भेटा. देशाच्या निरनिराळ्या कानाकोपऱ्यात जा, एकट्याने जा, काही फरक पडत नाही, किंवा मित्र मिळून जा. कदाचित एखादी संधी तुम्हाला अचानक गवसेल. तुम्ही त्या संधीवर या रामाबंधूंसारखे स्वार व्हाल आणि मग विजय मुद्रेने सगळीकडे मिरवाल. नमस्कार, धन्यवाद. कथासागरच्या या भागात थांबते. पुढच्या वेळेला अशाच एका वेगळ्या कथेसह. तुमच्या सगळ्या मित्रांना फॉरवर्ड करा, नातेवाईकांना फॉरवर्ड करा आणि त्यांना गृहपाठसुद्धा सांगा. हा गृहपाठ नेहमीपेक्षा वेगळा आहे. शुद्ध लेखन लिहा, पाढेपाठ करा, प्रश्नोत्तरं लिहा, असा नाही आहे ना. म्हणूनच तुम्हाला खूप मजा येईल. करून बघा. ही पण एक संधी आहे असं समजा.